झालं सुरुवात. तर आपण या एक मिनिट, काय मेसेज आलाय पाहू दे. 5व्या अध्यायाचं नाव काय आहे? तर कृष्ण भावना भवित कर्म. आपण ज्ञान योग पाहिला काल. त्याच्या आधी आपण कर्मयोगाचा अभ्यास केला होता. मग त्याच्यामध्ये आपण आता आपल्या या 5व्या अध्यायामध्ये कृष्ण भावना भवित कर्म म्हणजे काय, कृष्ण भावना भवित कर्म कशा प्रकारे करायला हवं आणि त्याचा अर्थ काय, याची माहिती भगवंत आपल्याला या 5व्या अध्यायात देणार आहेत. तर या 5व्या अध्यायाच्या अध्ययनाच्या आधी आपण थोडंसं रिव्हिजन करतोय. मग कालच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की भगवंत कोणत्या रूपामध्ये, केव्हा आणि कोणत्या 3 कारणांसाठी प्रकट होतात याची माहिती भगवंतांनी दिली होती. तर कोणाला आठवतं का भगवंत कोणत्या 3 कारणांसाठी प्रकट होतात? मला सांगू शकेल? हो. पहिलं आपल्या भक्त संकट असेल तेव्हा ते प्रकट होतात. हम्म. मला पहिलं माहिती आहे. मला वाटलं की प्रत्येकाला आपण हँड रेस केल्यावर प्रत्येकाने एक एक सांगायचं असं मला वाटलं. हा, तस चालेल. तू प्रयत्न केलास ना, खूप छान. तर भक्ताच्या उद्धारासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी. मग भगवंत केव्हा केव्हा प्रकट होतात? तर जे प्रत्येक युगामध्ये जेव्हा अधर्माचं आचरण वाढतं आणि अधर्माचे वर्चस्व होऊ लागतं, धर्माचरणाची अधोगती होऊ लागते, तेव्हा ते अवतार घेतात आणि प्रत्येक युगामध्ये त्यांच्या मूळ रूपामध्ये ते प्रकट होतात. मग ज्या आपण हेही पाहिलं की ज्या भावनेने आपण भगवंतांना शरण जातो किंवा भगवंतांच्या जवळ जातो, त्यानुसारच ते प्रत्येकाला फळ देतात. आणि त्याच्यासाठी आपण शिशुपालाची कथा पाहिली आणि दामोदर लीलेची कथा सुद्धा आपण काल पाहिली होती. आणि मग प्रत्येक बलरामांचं उदाहरण घेऊन किंवा गाई वासरूंचं किंवा बालगोपालांचं उदाहरण घेऊन आपण पाहिलं होतं की ज्या भावनेने ते शरण जातात तर त्यानुसारच आपल्याला फळ मिळतं. मग पुढं आपण भगवद्गीतेबद्दल काय शिकलो होतो पहिल्या अध्यायामध्ये किंवा पहिल्या दिवशी, की गीता हे आपल्या जीवनाचं पुस्तक आहे. तर आपण या सगळ्या गोष्टी शिकलो होतो. पॉइंट्स कोणाला आठवतात का? भगवद्गीतेचे 5 विषय कोणते आहेत? तुम्ही चॅट सांग ना. हम्म. हम्म. एकदम बरोबर. ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म हे भगवद्गीतेचे 5 विषय आहेत. मग मला कोण बरं सांगू शकेल अर्जुनाच्या विलापाची 5 कारणं कोणती आहेत? तुम्ही चॅटबॉक्स मध्ये लिहू शकता किंवा ओके, सांग पाहू. दया, आनंद नाही, पाप, पारिवारिक परंपरा, असमंजस. एकदम बरोबर. तर दया, आनंद नाही, पाप, पारिवारिक परंपरा आणि असमंजस अशी अर्जुनाच्या विलापाची 5 कारणं होती. मग आपण पुढे जाऊन अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं पाहिली. कोणाला आठवतात ती अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं? आठवतं कोणाला? तुम्ही चॅटबॉक्स मध्ये सुद्धा लिहू शकता किंवा चर्चा करू शकतो आपण. आठवत नसेल तर हो. तुम्ही सांगू शकता. धर्मक्षेत्र, हम्म. दिव्य कपिध्वजा हनुमानाची, हम्म. हम्म. शंखनाद, हम्म. गांडीव हम्म. धनुष्य, पशुपतास्त्र हम्म. आणि त्यागी जीविता, त्यक्त मोक्षदा जीविता, एकादशी, मोक्षदा एकादशी. एकदम बरोबर. अतिशय एकदम. भाग्यलक्ष्मी आणि ऋषिकेश. हम्म. आणि भाग्यलक्ष्मी, मोक्षदा एकादशी, ऋषिकेश आणि भाग्यलक्ष्मी. तर अशी अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं आपण पाहिली पहिल्या अध्यायामध्ये. मग ही छोटीशी ऍक्टिव्हिटी सुद्धा आपण केली होती काल, रिव्हिजन म्हणून, जी दुसऱ्या अध्यायातली ऍक्टिव्हिटी आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही अनम्यूट होऊ शकता आणि आपला व्हिडिओ सुद्धा ऑन करू शकता. मग आपण काय नाही, आपण शरीर नाही आणि आपण काय आहोत? आत्मा आहोत. तर आपला हा आत्मा कुठे स्थित आहे? हृदयामध्ये स्थित आहे. आणि आपण आपण आत्म्याला पाहू शकतो का? नाही. त्याला पाण्याने ओलं करून वाऱ्याने सुकू शकतो का? कोणत्याही नाही. शस्त्राने किंवा अस्त्राने त्याचे तुकडे करता येतात का?
नाही. तर आत्म्याचे हे गुणधर्म आपण पाहिले होते. आणि आत्म्याचा आकार केवढा असतो? तर केसाच्या टोकाच्या 10,000 एक अंश इतका लहान आत्म्याचा आकार असतो. 10,000 एकदम बरोबर. मग आपण 4 युग पाहिली होती. कोणकोणती होती बरं ती 4 युग? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. आणि प्रत्येक युगामध्ये भगवंतांना कशा प्रकारे प्रसन्न केलं जायचं हे कोणी सांगू शकतं का? यज्ञाद्वारे. कोणत्या युगामध्ये यज्ञाद्वारे प्रसन्न केलं जायचं? त्रेतायुग. नाही, सत्ययुगामध्ये भगवंतांना ध्यान करून भगवान विष्णूंवरती ध्यान केंद्रित करून त्यांना प्रसन्न केलं जायचं. मग त्रेतायुगामध्ये यज्ञामध्ये आहुती देऊन भगवंतांना प्रसन्न केलं जायचं. तर द्वापर युगामध्ये विस्तृत मंदिर पूजेवरती भार दिला जायचा. आणि मग आपल्या कलयुगामध्ये आपण कशा प्रकारे बरं भगवंतांना प्रसन्न करू शकतो? हरिनाम जप. एकदम बरोबर. भगवंतांच्या पवित्र नामाचा जप करून आपण भगवंतांना प्रसन्न करू शकतो. म्हणजे कलियुगात आपण घरी बसून आपली कर्म भगवंतांना अर्पण करून फक्त आणि फक्त नामजपाद्वारे आपण भगवंतांना प्रसन्न करू शकतो. मग आहे की नाही सोपा उपाय? तर आता आपण पुढे पाहूया. तर आपल्या या 5व्या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग, कृष्ण भावना भवित कर्म. मग आता कृष्ण भावना भवित कर्म म्हणजे काय? चला तर आपण जाणून घेऊया या अध्यायामध्ये. मग आता आपण इथे 3 फोटो पाहतोय. तिन्ही मध्ये मुलगा झाड लावतोय. मग या पण भावना या वेगवेगळ्या आहेत त्या मुलाच्या. मग या ज्या भावना आहेत त्या 3 प्रकारामध्ये त्यांचं वर्गीकरण केलं जातं. मोड ऑफ गुडनेस, मोड ऑफ पॅशन आणि मोड ऑफ इग्नोरन्स. म्हणजे चांगुलपणा, आवड आणि अज्ञान. मग चांगुलपणामध्ये जेव्हा व्यक्ती आपले कर्म करत असते तेव्हा काय करते? ती त्या फोटोमध्ये आपण पाहतोय तो फळ वृक्ष लावतोय आणि त्याचं फळ इतरांनी सुद्धा त्याचा आस्वाद घेतला तरी मला चालेल या फळांचा आस्वाद, पण मी वृक्ष लावायचं काम तरी करेन, असं त्याचे विचार असतात. मग जो आवड या प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण होतं तो काय म्हणतो? मोड ऑफ पॅशन मध्ये तो झाड लावतोय, पण तो काय म्हणेल की या प्रकारातली व्यक्ती की हे वृक्ष मी लावलं आहे, मग या वृक्षावर आलेल्या सगळ्या फळांचा मी स्वतःच आस्वाद घेईन. मग शेवटी येतं अज्ञानात असलेली व्यक्ती कशी वागते. मग या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यांनी झाड तर लावलेलं आहे, पण त्याला काय वाटतं, त्याचा विचार काय असतो? झाड कोणी लावलं तरी ते महत्वाचं नाहीये. कोणीही लावलेलं झाड असो, फक्त मला त्याचं फळ घेण्याशी मतलब आहे. मग आता आपण या गोष्टी आपल्या नॉर्मल लाईफ मध्ये पाहू शकतो. म्हणजे असे भरपूर जण असतात की ज्यांना दुसऱ्यांना मदत करायला आवडत असते. मग ते असतात चांगल्या गुणामध्ये, चांगुलपणामध्ये. मग काही जण असतात फक्त स्वार्थी, फक्त स्वतःचं काम जेवढं होईल ते काम केल्यानं त्यांना काय फायदा होतो एवढंच ते बघतात. म्हणजे ते आवड म्हणजे स्वतःबद्दल आवड त्यांना असते फक्त. आणि मग अज्ञानात असलेली व्यक्ती काय करते? दुसऱ्यांच्या हिश्श्याचं पण हिसकावून घ्यायचा प्रयत्न करत असते. परंतु या सगळ्यांना, या तिन्ही प्रकारातल्या जीवांना जर वेगळं केलं तर एक वेगळा प्रकार येतो, तो म्हणजे भक्त. मग भक्ताच्या मनात त्याची भावना कशी असते? भक्ताची भावना कशी असते? तर त्याला काय वाटतं? हे झाड मी लावलं आहे, परंतु भगवंतांच्या कृपेने ते झाड वाढत आहे. मग जेव्हा या झाडाला फळ येईल, मी ते भगवंतांना आधी अर्पण करेन आणि मग त्याचा आस्वाद घेईन, असं विचार फक्त एक भक्तच करू शकतो. आणि जेव्हा असा विचार तो करतो जिथं भगवंतांना तो प्रत्येक गोष्टीसाठी भगवंतांचे आभार मानत आहे, कारण हे झाड वाढवण्यामागे भगवंतांचाच हात आहे. भगवंतांनी सूर्य बनवून त्यांना त्या झाडाला प्रकाश दिला आणि भगवंतांची इच्छा आहे म्हणूनच हे झाड वाढलं आणि त्या झाडाचं फळ मिळालं, असे त्या भक्ताचे विचार असतात. आणि हे जे विचार असतात त्यालाच कृष्ण भावना भवित कर्म असं म्हटलं जातं. मग पुढच्या श्लोकामध्ये पाहूया. तर आपण सगळे मिळून या पहिल्या श्लोकाचं वाचन करूया. तर तयार आहात तुम्ही वाचायला? अनम्यूट होऊ शकता तुम्ही? आणि चालेल, मग आपण वाचूया. अर्जुन उवाच अर्जुन उवाच
संन्यासं उवाच कर्मणां कृष्ण अर्जुन संन्यास कर्म कृष्ण संन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगं च संशसि पुनर्योगं यच्छेय एतयोरेकम् तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् खूप छान. मग हे कोण वाचेल बरं? आपल्या भाषांतर, या श्लोकाचं भाषांतर कोण वाचेल बरं? मी. चालेल, युवराज वाच तू. मी. अर्जुन म्हणाले, हे हम्म. कृष्ण, प्रथम तुम्ही मला माझे काम सोडून देण्यास सांगा आणि मग तुम्ही भक्तिपूर्वक कर्म करायला सांगता. या दोघांपैकी कोणते अधिक फायदेशीर आहे हे कृपया आपण मला निश्चितपणे सांगाल का? मग आता अर्जुनाला असमंजस झाला होता, बरोबर आहे. त्यांनी आपल्या विलापाची 5 कारणं सांगितली. त्याला युद्ध का नाही करायचंय? दया, आनंद नाही, पाप, पारिवारिक परंपरा आणि असमंजस. मग त्याला कुठल्याच गोष्टी, म्हणजे या 5 ज्या कारण सांगितली, त्याला दया येत होती की आपल्या कुटुंबियांवर बाण कसं बरं चालवायचं. आनंद नाही. मग आपण आनंद कोणासोबत साजरा करतो? आपला हॅपी बर्थडे, आपला बर्थडे असेल किंवा काही फेस्टिवल असेल, तर आपण सण असेल किंवा आपल्याला काहीतरी चांगल्या गोष्टी शेअर करायच्या असतील, तर आपण आपले घरचे, नातेवाईक यांच्यासोबत, आपले फ्रेंड्स यांच्यासोबत साजरा करतो. पण अर्जुनाच्या शत्रुपक्षात तर सगळे तेच होते शत्रुपक्षात. मग समजा अर्जुनाने हे युद्ध जिंकलं, तरी सुद्धा त्याचे सगळे जवळचे त्या युद्धामध्ये मारले जातील. मग तो आपला हा आनंद कोणासोबत बरं शेअर करणार? मग पाप, जे गुरुवर, ज्या भीष्म पितामह, जे आजोबा होते त्यांचे, आणि ज्यांनी ही धनुर्विद्या शिकवली असे गुरु, हे सगळे शत्रू पक्षात आहेत. मग त्यांच्यावरती बाण चालवणं म्हणजे पापच आहे. आणि मग पारिवारिक परंपरा, जे सैनिक तिथे युद्ध लढण्यासाठी आले आहेत, त्यांची वृद्ध माता पिता आणि त्यांची मुलं तिकडे घरीच होती, आणि रणांगणावर हे जर मारले गेले, घरचा कर्ता पुरुष जर रणांगणावर मारला गेला, तर मग कुठेतरी या समाजाची पारिवारिक परंपरा जी आहे ती नष्ट होऊ शकते. आणि मग अशा स्थितीमध्ये मी युद्ध करावं की नाही हे तूच सांग भगवंता, असं अर्जुनाने भगवंतांना विनंती केली होती. मग आता त्याला काय, त्यांनी सकाम कर्म, अकर्म आणि कर्म यांच्यामधला फरक पाहिला. मग आता भगवंतांना प्रसन्न करायचं असेल, तर जंगलात जाऊन जप करायचं. म्हणजे काय? आपलं कर्म सोडून द्यायचं. मग तुम्ही म्हणता की तुम्हाला प्रसन्न करायला जंगलात जाऊन जप करावा लागेल. मग तुम्ही पुन्हा म्हणता की भक्तिपूर्वक, भक्तिभावाने कर्म करा. मग आता नक्की जंगलात जाऊन तुम्हाला प्रसन्न करणं हे फायदेशीर आहे की भक्तिपूर्वक कर्म करणं फायदेशीर आहे? मग आता हे भक्तिपूर्वक कर्म याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. म्हणजे भक्ती करत मी हे जर माझं काम केलं, ते फायदेशीर आहे. नक्की कोणतं माझ्यासाठी फायदेशीर आहे? तुम्ही सांगाल का भगवंत मला? असं का म्हणाला अर्जुन? कारण त्यांनी भगवंतांच्या समोर आत्मसमर्पण केलं होतं. भगवंत त्याचे परममित्र आणि त्यांचे गुरु सुद्धा होते. म्हणून त्यांनी भगवंतांना विचारलं. मग काल आपण एक गोष्ट पाहिली होती, भगवंतांनी अर्जुनालाच का बरं निवडलं गीता सांगायला? कोणाला आठवते? 2 कारणं होती त्याची. अर्जुनालाच भगवंतांनी का बरं निवडलं गीता सांगण्यासाठी? कारण तो त्यांचा परम मित्र आणि परम भक्त होता. खूप सुंदर उत्तर दिलंस तू. तर आता अर्जुनाने प्रश्न विचारला की भगवंत, तुम्हीच मला निश्चितपणे सांगू शकता का नक्की काय आहे बरं? मग आता पुढे पाहूया. या फोटोमध्ये हा जो व्यक्ती आहे, तो काय करतोय? तुम्हाला असं काय वाटतंय की तो कोण आहे आणि तो काय करतोय? ढोंगी. एकदम बरोबर. आणि त्याच्या हातात काय आहे? तो दोन्ही हातामध्ये काय काय आहे? तुम्हाला काय वाटतं त्या फोटोला पाहून? की त्यांनी साधू असल्याचा अवतार आणला आहे, पण एका हातात सिगरेट आणि मोबाईल आहे, हातात कमंडलू धरलाय, गळ्यात माळ आहे, पण तो फक्त ढोंगी आणल्याचा आव आणतोय. तो भगवंतांच्या चरणकमळांवर आत्मसमर्पण नाही केलं किंवा भौतिक इच्छांचा त्यांनी त्याग सुद्धा नाही केला. सगळ्या भौतिक गोष्टी सुद्धा तो वापरतोय. पण दुसऱ्या फोटोमध्ये हा व्यक्ती काय करतोय? तो एक भक्त आहे. तो निस्वार्थ मनाने भगवंतांची सेवा करतोय. पत्रम पुष्पम फलम तोयम, म्हणजे तुळशीचं पान, फळ, पाणी
या सगळ्या गोष्टींनी फूल या सगळ्या गोष्टी भगवंतांना अर्पण करतोय आणि कसं पाहतो त्याच्या घरात आहे त्याने त्याची सगळी कामं करून भगवंतांची तो सेवा करतोय. म्हणजेच तो आपली कर्म पूर्ण करून भगवंतांची सेवा करतोय. आपली कर्म भगवंतांना अर्पण करून भगवंतांची सेवा करतोय. म्हणजेच तो कृष्ण भावना भवीत कर्म करतोय. मग पुढे अर्जुनाला तर आता प्रश्न पडला होता की हे युद्ध मी करावं का करू नये? मी भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी जंगलात जाऊन जप करू की भक्तिपूर्वक कर्म करू? नक्की काय करू बरं? असा जेव्हा त्याला गोंधळ उडाला होता, मग त्याने भगवंतांना विचारलं की मी माझ्या कर्मांचा त्याग करू की भक्तिपूर्वक कर्म करू? म्हणजे मी झाड लावणं थांबवू की त्या झाडावर येणाऱ्या फळाची अपेक्षा करणं थांबवू? मला अजिबात काहीच सुचत नाहीये भगवंता. तुम्हीच मला या गोष्टीचं मार्गदर्शन करा. असा तो भगवंतांना प्रश्न विचारतोय. मग आता पुढचा श्लोक पाहूया. म्हणायचं सगळ्यांनी? हो. चालेल. संन्यासः कर्मयोगश्च संन्यासः कर्मयोगस्य संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयस्करावुभौ श्रेयस्करावुभौ तयोस्तु कर्म संन्यासात् संन्यासात् कर्मयोगो विशिष्यते. कर्मयोगो विशिष्यते. तर मग कोण वाचणार बरं भाषांतर? मी कोण आहे? हा, पद्मनाभ. तू वाचणार पद्मनाभ? हो. हा, चालेल, वाच. श्री भगवान म्हणाले, मुक्तीसाठी कृतीचा त्याग करणे आणि भक्तिमय कर्मयोग दोघेही उत्तम आहे. परंतु या दोन पैकी कृतीचा त्याग करण्यापेक्षा भक्तियुक्त कर्म श्रेष्ठ आहे. खूप छान वाचन केलंस तू. मग आता भगवंत अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. ते काय म्हणतायत? मुक्तीसाठी म्हणजे भगवंतांना प्रसन्न करून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्या कृतीचा त्याग करून जंगलात जाऊन जप करणं आणि भगवंतांना प्रसन्न करणं हे उत्तम आहे. आणि भक्तिमय सेवेमध्ये आपली कर्म करणं, भगवंतांची भक्ती करत आपली कर्तव्य आपण पाहिलं कर्म म्हणजे काय? जन्मतःच आपले जे कर्तव्य आपल्याला मिळतात ते आपले कर्म. मग हे जे आपले जन्मतःच मिळालेलं आपलं कर्म आहे ते करता करता आपण भक्ती करणं, भगवंतांना ते कर्म अर्पण करून आपली भक्ती करणं म्हणजे आपलं भक्तिमय कर्म. मग ते करणं हे दोन्हीही उत्तम आहेत. पण तू मला विचारलंस की दोन्हीमध्ये उत्तम काय आहे? तर कृतीचा त्याग करून जंगलात जाण्यापेक्षा आपल्या वाट्याला जे आपलं कर्म आलं आहे मग ते करत भक्तियुक्त कर्म करणं हे अतिशय श्रेष्ठ असतं. पहा, भगवंतांनी सांगितलं, आपण पाहिलं काल, कोणतंही कर्म छोटं किंवा मोठं नसतं. आपल्याला जन्मतःच आपलं जे कर्म मिळालं आहे ते आपलं कर्म असतं. मग जेव्हा आपण भगवंतांना ते अर्पण करून भक्तिमय कर्म करतो तेव्हा नक्कीच ते श्रेष्ठ असतं असं स्वतः भगवंत आपल्याला इथे सांगतायत या श्लोकामध्ये. मग पुढे पाहूया आपण. मग आता अर्जुन काय म्हणतो पहा यावर भगवंतांना, की झाड लावणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे त्याचा अर्थ त्याला झाड लावायचे का इथे? नाही. तो एक योद्धा आहे, क्षत्रिय आहे आणि युद्ध करणं हे त्याचं कर्तव्य आहे. म्हणजे युद्ध करणं त्याचं कर्तव्य आहे. मी युद्ध करणं सोडून जंगलात जाऊन संन्यास घेऊ आणि मग जंगलात जाऊन जप करू की इथे युद्ध करत माझी कर्म तुम्हाला अर्पण करू? मग याच्यावर भगवंतांनी उत्तर काय दिलं की तू आपलं कर्तव्य कर, तू झाड लाव. म्हणजे खरं खरं इथे झाड लाव याचा अर्थ काय आहे? तू युद्ध कर आणि मी तुमच्यासाठी या फळाची काळजी घेईन. मग तू जिंकणार की हरणार याची चिंता नको करू, कारण त्याची काळजी मी स्वतः घेईन. पहा, स्वतः भगवंत इथे अर्जुनाच्या रूपामध्ये ते आपल्याला मार्गदर्शन करतायत. ते काय म्हणतायत? आपली कर्म भक्तीमध्ये पूर्ण करा, भगवंतांना अर्पण करा, भगवंतांचं नामस्मरण करत आपली कार्य करा. मग त्याच्यामधून आपल्याला काय मिळेल काय नाही याचा चिंता किंवा याचा विचार करायची आपल्याला गरज नाहीये. जेव्हा आपण भगवंतांच्या प्रेमात असतो, भगवंतांच्या चरणकमळांवर आपण सर्वस्व अर्पण केलेलं असतं किंवा आत्मसमर्पण आपण जेव्हा करतो भगवंतांच्या समोर, तेव्हा आपल्याला काय मिळेल, आपल्याला कधी मिळेल, का आपल्याला का मिळत नाही, या कोणत्याच गोष्टीची चिंता आपल्याला करायची नसते. कारण इथे भगवंत स्वतः आपल्याला सांगतायत की ते
आपल्याला आपल्या फळांची काळजी ते स्वतः घेतील, कारण ते आपल्या भक्ताला कधीच नाराज करत नसतात. मग पुढे पाहू. मग जो हा अभक्त असतो, या फोटोमध्ये आपण पाहतोय त्याच्याकडे भरपूर पैसे आहेत, त्याला त्याची सॅलरी मिळाली आहे. मग तो काय म्हणतो, मी कष्ट केलं आहे आणि ते मी मिळवलं आहे, म्हणून ते सगळं माझंच आहे. पण जेव्हा आपण या दुसऱ्या फोटोमधल्या भक्ताला पाहतो, तो काय म्हणतो, ही सगळी कृष्णाची दया आहे आणि मी जो काही आज आहे, माझ्या पायावरती उभा आहे आणि माझ्या आयुष्यात मी जे काही मिळवलेलं आहे, ती सगळी भगवंतांची दया आहे. भगवंतांचा माझ्यावरती आशीर्वाद आहे, म्हणून असा मी सर्व परीने सुखी आहे, असं एखाद्या भक्ताचे विचार असतात. मग तर आपण आता पाहूया आपल्या पुढचा श्लोक. वाचायचं? हो. योगयुक्तो विशुद्धात्मा माता विजितात्मा जितेंद्रियः विजितात्मा सर्वभूतात्मा भूतात्मा सर्वभूतात्मा भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. आता कोण वाचेल बरं भाषांतर? प्रणिती. एक मिनिट, मला पाहू दे. हँड रेज कोणी केलं? युवराजनी वाचलं, पद्मनाभनी वाचलेलं आहे. बाकी कोणाला नाही वाचायचंय का? प्रणिती. कोण आहे इथे? प्रणिती. ओके, प्रणिती वाच तू. जो जो भक्ती ने काय करतो, कार्य करतो, जो शुद्ध आत्मा आहे आणि आपल्या मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो, तो सर्वांना प्रिय आहे आणि प्रत्येक जण त्याला प्रिय आहे. अशी व्यक्ती काम करत नाही, कधी बाकी नसते. खूप छान, खूप सुंदर वाचलंस तू प्रणिती. मग इथे भगवंत काय सांगतायत आपल्याला, अर्जुनाच्या माध्यमातून ते आपल्यालाच सांगतायत की जो भक्तीमध्ये कार्य करतो ना, जो आपलं प्रत्येक कर्म भगवंतांना अर्पण करतो, फळाची अपेक्षा करत नाही की आता आपलं कर्म काय आहे बरं. तुम्ही सगळे लहान मुलं आहेत, तुमचं कर्म काय आहे? अभ्यास करणं, मम्मी पप्पांचं ऐकणं. आणि मग जेव्हा आपण भगवंतांची पूजा करत या गोष्टी करतो ना, तो शुद्ध आत्मा असतो आणि अशी व्यक्ती भगवंतांना सुद्धा प्रिय असते, जो आपले सगळे कार्य नियमितपणे पूर्ण करतो, आई वडिलांचा आदर करतो, भगवंतांची पूजा करतो आणि भगवंतांवरती प्रेम करतो, त्यांना वंदन करतो. असा जो जीव असतो तो भगवंतांना प्रिय असतो. आणि असं करताना मग आपण जेव्हा तुम्ही लहान आहात तर एवढंच तुम्हाला लागू होतं, पण जेव्हा आपण अजून मोठ्या जीवाचा विचार केला, तर ज्यांनी आपल्या मनावरती आणि इंद्रियांवरती सुद्धा नियंत्रण ठेवलं आहे, मग आपण पाहिलं की मन हे वाऱ्यापेक्षाही चंचल असतं आणि त्याला कंट्रोल करणं हे खूप कठीण असतं. आता पहा, तुम्ही अभ्यासाला बसलात, इथे मन आता इथे आहे, तर विचार येतो की मम्मी आज आपल्याला लंचमध्ये काय देणार आहे, डिनरमध्ये काय देणार आहे, असा विचार येतो. लगेच आपलं मन कुठेतरी दुसरीकडे जातं. मग समोर अभ्यास असतो, मग या कानांनी कुठून दुसरीकडे मित्राचा आवाज आला, खाली बॉल खेळण्याचा आवाज आला की मग लगेच आपल्याला वाटतं ते तर खाली खेळतायत आणि मला एवढा अभ्यास करायचा आहे. म्हणजे आपल्या डोळ्यांवरती, आपल्या कानांवरती, आपल्या बुद्धीवरती आपलं नियंत्रण नसतं, कारण आपण एक जे काम करतोय त्याच्यावरती आपण फुल कॉन्सन्ट्रेटेड नसतो, लगेच आपण डिस्ट्रॅक्ट होतो. परंतु जो कोणी डिस्ट्रॅक्ट न होता आपली कामं करतोय, आपल्या मनावरती त्याचं नियंत्रण आहे आणि इंद्रियांवरती नियंत्रण आहे, आपली कार्य करतोय, भगवंतांची पूजा पण करतोय, असा जो व्यक्ती असतो तो सगळ्यांना प्रिय असतो आणि प्रत्येक जण त्याला प्रिय असतात. आणि अशी व्यक्ती जेव्हा ती या भौतिक भवबंधनात, या कलयुगात काम करत असताना सुद्धा ती मुक्त असते, ती दिव्य आनंद प्राप्त केलेली असते आणि ती भगवंतांना सुद्धा अशी व्यक्ती प्रिय असते. तर आपण पुढे पाहूया. मग आता भक्तीचे कोणकोणते प्रकार आहेत? भक्तीचे 9 प्रकार आहेत. श्रवणम कीर्तनम स्मरणम वंदनम अर्चनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम पादसेवनम,
असे भक्तीचे 9 प्रकार आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा लिहून पण घेऊ शकता. तर आपण पुन्हा एकदा म्हणूया सोबत. म्हणायचं सगळ्यांनी सोबत. भक्तीच्या 9 सेवा कोणकोणत्या आहेत? हो. भक्तीच्या श्रवणम, हो. श्रवणम श्रवणम, कीर्तनम, तनम, श्रवणम स्मरणम, कीर्तनम स्मरणम, मरणम वंदनम, स्मरणम वंदनम, वंदनम अर्चनम, अर्चनम दास्यम, दास्यम, साख्यम, साख्यम, साख्यम पादसेवनम, पादसेवनम आत्मनिवेदनम, आत्मनिवेदनम. आत्मनिवेदनम खूप छान. तर हे भक्तीच्या या 9 सेवा आहेत. भक्तीच्या या सेवेचे 9 प्रकार आहेत. तर श्रवणम म्हणजे भगवंतांबद्दल ऐकणे, कीर्तनम भगवंतांचं कीर्तन करणं, स्मरणम भगवंतांविषयी आठवण करणं किंवा भगवंतांचं स्मरण करणं, ध्यान करणं, श्रवणम कीर्तनम स्मरणम, वंदनम भगवंतांना वंदन करणं, अर्चनम भगवंतांची पूजा करणं, दास्यम भगवंतांचा दास बनून त्यांची सेवा करणं, साख्यम भगवंत हेच आपले परममित्र आहेत असं मानून त्यांची पूजा करणं, आत्मनिवेदनम भगवंतांसमोर आत्मसमर्पण करणं जसं अर्जुनाने केलं होतं, आणि मग पादसेवनम भगवंतांच्या चरणकमळांची सेवा करणं. तर या जेव्हा 9 प्रकारांनी आपण भगवंतांची सेवा करतो तेव्हा नक्कीच असा शिष्य भगवंतांचा सगळ्यात फेवरेट शिष्य असतो. आणि या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, भगवंतांची आठवण करणं किंवा त्यांची पूजा करणं. तुम्ही तर रोज आई वडिलांसोबत किंवा आजी आजोबांसोबत पूजा करतच असाल. तुम्हाला छोटे मोठे कीर्तन किंवा छोट्या मोठ्या कथा आई वडील आजी आजोबा सांगत असतील, आणि तुम्ही आता पण या 18 दिवसाच्या या कोर्सच्या माध्यमातून भगवंतांबद्दल ऐकत आहात. मग या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण आपली कामं पूर्ण करतो तेव्हा नक्कीच असा शिष्य भगवंतांचा प्रिय शिष्य असतो आणि प्रिय भक्त सुद्धा असतो. तर मग पुढे पाहूया. मग जेव्हा आपण या भक्तीच्या 9 सेवा करत हरे कृष्ण महामंत्राचं नामस्मरण करतो तेव्हा नक्कीच आपण कृष्ण भावना भवित कर्म करतो. मग या कलियुगामध्ये आपला एकमेव धर्म काय आहे? तर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या हरे कृष्ण महामंत्राचं नामस्मरण करणं हे आपलं एकमेव धर्म आहे, एकमेव कर्तव्य आहे. आणि हे कधी करायचं? या कृष्ण भावना भवित कर्म या अध्यायामध्ये आपण काय शिकतोय की आपण भक्तिमय कर्म करायचे आहेत. भक्ती करत आपली कर्म पूर्ण करायची आहेत आणि फळांची अपेक्षा करायची नाही, कारण त्याची चिंता स्वयं भगवंत करणार आहेत असं त्यांनी स्वतः आपल्याला या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. तर आपण आता पुढच्या श्लोकाचं वाचन करूया. म्हणायचं सगळ्यांनी सोबत. विद्या विनय संपन्ने विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि ब्राह्मण गविहस्तिनि शुनि चैव श्वापाके च पंडिताः समदर्शिनः. च पंडिताः आता कोण बरं वाचेल भाषांतर? दुर्वा, तुला वाचायचंय? सांग ना म्हणा. येस मॅम. चालेल, वाच ना तू. विनम्र साधू पुरुष वास्तविक ज्ञान द्वारे एक विद्वान नम्र ब्राह्मण गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळाला समान दृष्टीने पाहतो.
छान, खूप सुंदर प्रयत्न केलास तू. तर आता या श्लोकात भगवंत आपल्याला काय सांगतायत माहिती का? जो साधू पुरुष, विनम्र साधू पुरुष असतो ना, ज्यांनी भगवंतांचं ज्ञान मिळवलं असतं. आता कालच्या अध्यायामध्ये आपण भगवंतांच्या ज्ञानाबद्दल माहिती घेतली होती. मग ज्या साधू पुरुषाने, मग या फोटोमध्ये इथे आपण पाहतो, ज्यांनी भगवंतांचं सत्य ज्ञान जाणलं आहे, ज्यांनी भगवंतांचं ज्ञान मिळवलं आहे वेदांचा अभ्यास करून, मग असा जो विनम्र साधू पुरुष असतो ना, तो, मग इथे समोर पहा, एक ब्राह्मण आहे, गाय आहे, कुत्रा आहे, हत्ती आहे आणि चांडाळ आहे. या सगळ्यांना समान दृष्टीने पाहतो. का? तर त्यांनी भगवंतांचं सत्य जाणलं आहे, भगवंतांबद्दलचं ज्ञान मिळवलं आहे. आणि आपण दुसऱ्या अध्यायामध्ये काय शिकलो? की प्रत्येकाच्या हृदयात भगवंत परमात्माच्या रूपाने स्थित आहेत. मग परमात्मा म्हणजे काय? परमात्मा म्हणजे त्यांचं कोणतं रूप? 4 भुजांचं विष्णू रूप, परमात्म्याचं रूप, ज्यांच्या हातात शंख, चक्र आणि गदा आहे. आणि या रूपामध्ये ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. मग तो कोणामध्येही भेदभाव करत नाही, कारण त्यांनी भगवंतांचं दिव्य ज्ञान मिळवलं आहे. आणि त्या ज्ञानाद्वारे त्यांनी जाणलं आहे की समजा त्यांनी कोणाला हर्ट केलं, मग तो कुत्रा असो, चांडाळ असो, हत्ती असो, गाय असो, त्यांनी इनडायरेक्टली भगवंतांना हर्ट केल्यासारखं होईल. आणि म्हणून त्याच्यामुळे तो सगळ्यांना समान दृष्टीने पाहतो. दुर्वा, तुला क्लास आहे का? तुला क्लास असेल किंवा तुला कुठे जायचं असेल तर तू लिहू शकते, आणि उरलेला अध्याय जो आहे तू रेकॉर्डिंग शेअर केलं जाईल ग्रुपवरती, तेव्हा तू रेकॉर्डिंग पाहू शकते. मग नाहीतर आपले थोडेसे स्लाइड आहेत, जर जमलं तर तू थांबू शकतेस. मॅम मला आता अर्जंटली जायचं म्हणून मी लेफ्ट. चालेल, हो चालेल. मग असा जो विद्वान आहे, असा जो साधू पुरुष आहे, ज्याने भगवंतांचं हे सत्य जाणलं आहे, तो सगळ्यांना समान दृष्टीने पाहतो. हेच आपण या श्लोकामधून पाहिलं. आता आपण पुढच्या श्लोकाचं वाचन करूया. म्हणायचं सगळ्यांनी? हो. भोक्तारं यज्ञ तपसां भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोकमहेश्वरम् सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. मग आता भगवंत पुढे या श्लोकामध्ये काय सांगतायत माहितीये? ते म्हणतायत, मला या सर्व यज्ञाचा आणि तपस्यांचा सर्वोच्च भोक्ता, सर्व जगाचा आणि देवतांचा सर्वोच्च परमेश्वर आणि सर्व प्राणीमात्रांचा कल्याण करणारा आणि हितचिंतक आहे. जो हे जाणतो व ज्याला हे माझे पूर्ण ज्ञान आहे, त्याला माझ्या चेतनेने परिपूर्ण व्यक्तीला भौतिक त्रासामधून शांती मिळते. म्हणजेच याचा अर्थ काय आता? म्हणजे कलियुगामध्ये, सत्ययुगामध्ये जंगलात जाऊन ध्यान करून भगवंतांना प्रसन्न करणं, त्रेतायुगामध्ये यज्ञामध्ये आहुती देऊन भगवंतांना प्रसन्न करणं, किंवा द्वापर युगामध्ये विस्तृत मंदिर पूजेद्वारे भगवंतांना प्रसन्न करणं, या सगळ्या गोष्टींमध्ये, सगळ्या तपस्यांमध्ये आनंद घेणारा जो आहे तो मीच आहे. या सगळ्या देवतांचा आणि जगाचा सुद्धा स्वामी मीच आहे. हे सगळं जग आणि हे सगळे देवी देवता, उपदेवता हे माझ्यापासूनच निर्माण झालेले आहेत. आणि या सगळ्या प्राणीमात्रांचा कल्याण करणारा सुद्धा मीच आहे. आणि मीच सगळ्यांचा हितचिंतक आहे, मीच सगळ्यांचा मित्र आहे, मीच सखा आहे. आणि हे जे भगवंतांचं ज्ञान आहे, हे जो कोणी जाणतो आणि त्यालाच भगवंतांचे पूर्ण ज्ञान आहे, आणि त्याच्यामुळे आशीर्वाद म्हणून अशा व्यक्तीला भगवंत दिव्य आनंद देतात. म्हणजेच तो व्यक्ती दिव्य आनंद प्राप्त करतो. मग तो व्यक्ती हे जेव्हा त्याचं सत्य जाणतो, आपण आधीच्या श्लोकामध्ये पाहिलं, तो कोणामध्ये भेदभाव करत नाही, कारण त्यांच्यामध्ये असलेल्या परमात्म्याला तो पाहतो. आणि जेव्हा त्यांनी भगवंतांना सर्वस्व मानलं आहे, आपली कर्म करत तो भगवंत सर्व कारणम असं भगवंतांना म्हटलं जातं. प्रत्येक गोष्टीचं कारण भगवंतच आहेत. एक छोटीशी गोष्ट घडते,
त्याचं कारण सुद्धा भगवंत आहेत. या सृष्टीचे उत्पत्तीकर्ता आणि निर्माते, उत्पत्तीकर्ता आणि संहारकर्ता सुद्धा तेच आहेत. हे ज्यानं जाणलेलं असतं ना, मग त्याला कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही. तो अतिशय दिव्य आनंदामध्ये राहतो, कारण या भौतिक त्रासापासून त्याला शांती मिळते. आता भौतिक त्रास म्हणजे कोणते? सुख, दुःख, राग, द्वेष, चिंता, भय, लोभ, या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या भौतिक गोष्टी आहेत. त्यांना भौतिक त्रास असं म्हटलं जातं. आणि या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावरती काहीच परिणाम पडत नाही त्या व्यक्तीवरती. का? तर तो भगवंतांच्या या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये इतका बुडलेला असतो आणि त्यातच त्याला आनंद मिळालेला असतो. दिव्य आनंदाची प्राप्ती त्यांनी केलेली असते आणि म्हणून या त्रासांमधून तो शांती मिळवतो. या त्रासांपासून तो मुक्ती मिळवतो. हरे कृष्णा. स्वानंद, तुला काही बोलायचं आहे का? चालेल, तू हँड रेस केला होता ना म्हणून. मग नाही मॅम. आता ओके ओके, नो प्रॉब्लेम. तर आता आपण शांतीसूत्र या श्लोकामध्ये आपण काय पाहिलं? भगवंतांनी काय सांगितलं? मी सगळ्याच यज्ञांचा भोक्ता आहे, तपस्यांचा आणि यज्ञांचा, सर्व देवी देवतांचा सर्वोच्च परमेश्वर आहे आणि मीच हितचिंतक आहे सर्व प्राणीमात्रांचा. मग हे शांतीसूत्र आहे जे आपल्याला नीट लक्षात ठेवायचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. कृष्ण हेच परम आनंद आहेत, तेच सर्वोच्च नियंत्रक आहेत आणि तेच आपले एकूण ते एक परोपकारी मित्र आहेत. तर म्हणणार माझ्यासोबत पुन्हा एकदा सगळ्यांनी शांतीसूत्र. कृष्ण हेच परम आनंद आहेत, कृष्ण हेच परम आनंद आहेत. कृष्ण हेच सर्वोच्च नियंत्रक आहेत कृष्ण कृष्ण हे हेच सर्वस्व सर्वोच्च नियंत्रक आहे नियंत्रक आहेत आणि कृष्ण हेच आपले एकुलते एक परोपकारी मित्र आहेत. आणि कृष्ण कृष्ण हेच हेच आपले आपले एकुलते एक एकुलता एक परोपकारी मित्र आहेत. पारंपरिक मित्र खूप आहेत. छान. तर हे शांतीसूत्र अत्यंत महत्वाचं आहे आणि तुम्ही लक्षात ठेवायचंय. आणि या 3 गोष्टी ज्या व्यक्तीने जाणल्या तो परमशांती आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त करतो. कारण छोट्या मोठ्या गोष्टींचा चिंता, विचार, भय, दुःख, क्लेश, यश, अपयश, आपल्याला यश मिळेल का? आता माझं कसं होईल? या गोष्टी तो काहीच विचार करत नाही. कारण त्याला माहिती आहे भगवंत माझ्या पाठीशी आहेत आणि माझा भगवंत माझ्या सोबत आहे. तोच माझा सखा आहे आणि प्रत्येक प्रॉब्लेम्समध्ये तो मला येऊन मदत करणार आहे असा विश्वास त्याला असतो. म्हणून त्याने दिव्य आनंदाची आणि परमशांतीची प्राप्तता केलेली असते. मग आपण या फोटोमध्ये पाहतो, ही आहे ब्रह्म देवांनी भगवंतांना माफी मागितली. मग ही छोटीशी कथा आहे, मी तुम्हाला सांगते. भगवंतांनी जेव्हा या श्यामसुंदर रूपामध्ये द्वापर युगात पृथ्वीवरती जन्म घेतला होता, मग ते आपल्या बालगोपाळांसोबत खेळत होते. मग त्या सगळ्यांनी ना जे रानात ते आपल्या आपल्या गायींना, वासरांना घेऊन चरायला घेऊन जायचे. आपण जसं वृंदावनातल्या कथा वाचल्या तेव्हा पाहिलं आपण हे. मग त्या दिवशी ते आपल्या त्या बालगोपाल मित्रांसोबत गुलाबजामुन वाटून खात होते. मग आता हे दृश्य पाहून ते आपल्या सगळ्या बालगोपाल मित्रांचं उष्ट सुद्धा खात होते. मग हे सगळं पाहून आता त्या ब्रह्मदेवांना वाटलं की हेच नक्की परमेश्वर आहेत का? पूर्ण पुरुषोत्तम परमेश्वर भगवान श्रीकृष्ण हेच आहेत का? कसं बरं ते आपल्या मित्रांसोबत त्यांनी खाल्लेलं उष्ट वाटून खातायत? असा त्यांना भगवंतांवरती प्रश्न पडला. मग त्यांनी काय केलं? त्या सगळ्या मुलांचं, गायींचं, वासरांचं अपहरण त्यांनी केलं. आणि आपण काल ब्रह्मदेवाचा एक काळ, एक सेकंद म्हणजे किती असतो, त्यांचा एक दिवस, हे सगळं पाहिलं. ते फक्त आणि फक्त 3 सेकंदासाठी आपल्या ब्रह्मलोकामध्ये जाऊन आले. परंतु तोपर्यंत इथे त्या 3 सेकंदामध्ये इथे 3 वर्षे उलटली. परंतु मग ते जेव्हा वापस परत आले 3 सेकंदामध्ये, तेव्हा पाहतात तर काय, इकडे सगळं सुरळीत चाललेलं होतं. ते कसं? तर मग आता कोण कोणत्या भावनेने भगवंतांच्या जवळ जातो, ते तसाच त्यांना फळ देतात, हे आपण काल पाहिलं. मग त्या बालगोपालांच्या ते इतकं प्रेम करायचे. त्यांच्या आई-वडिलांना नेहमी वाटायचं, की भगवंत माझे मूल व्हावे म्हणून. त्या वासरांना वाटायचं, की माझ्या आईच्या रूपामध्ये मी भगवंतांना पाहावं म्हणून. आणि त्या गायींची इच्छा असायची, की भगवंतांनी वासराच्या रूपात माझ्या दुधाचं प्राशन करावं. आणि ते भगवंतांवरती नितांत प्रेम करायचे. आणि मग या घटनेचा आधार घेऊन किंवा या घटनेचा
उपयोग करून भगवंतांनी त्या सगळ्या भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. त्या मातांच्या घरी ते त्यांचे मुलं बनून गेले, त्या गायींसाठी ते वासरू बनून गेले आणि त्या वासरांसाठी त्या त्यांच्या गायी बनल्या. मग अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी भगवंत होते. त्या प्रत्येकांचं रूप घेऊन ते भगवंत तिथे उपस्थित होते. आणि मग या तिसऱ्या फोटोमध्ये पाहतोय तसं जेव्हा ब्रह्मदेव आले तेव्हा इकडे तिकडे सगळीकडे त्यांना भगवंतच दिसतायत. ही असते भगवंतांची लीला. मग त्या सगळ्यांच्या रूपामध्ये त्यांना भगवंत दिसत होते. इथे पहा, सगळे आपण श्यामसुंदर रूपामधले इतके सारे भगवंत, गायींच्या रूपात भगवंत, वासरांच्या रूपात भगवंत, बालगोपालांच्या रूपात भगवंत, सगळीकडे भगवंत भगवंत. मग ब्रह्मदेवाला आपली चूक कळाली, आपण किती मोठी चूक केली आहे हे त्यांना कळालं आणि त्यांनी किडनॅप केलेल्या सगळ्या गाई वासरांना आणि बालगोपालांना परत आणून पृथ्वीवरती सोडलं आणि भगवंतांची माफी मागितली. तर भगवंतांची लीला अपार आहे आणि त्यांनी माफी मागितली, त्यांना आपली चूक कळाली आणि म्हणून भगवंतांनी त्यांना माफ सुद्धा केलं. आणि तेव्हा त्यांनी भगवंतांच्या स्तुतीपर गायन केले, जी ब्रह्मस्तुती म्हणून आजही ओळखली जाते. आणि हे पूर्ण पुस्तक आहे, त्याच्यात भरपूर श्लोक आहेत भगवंतांची, ब्रह्मदेवानी कशा प्रकारे स्तुती केली याबद्दल. तर अशी ही ब्रह्म स्तुती, ब्रह्मांनी भगवंतांची स्तुती कशी केली आणि ती कथा काय होती याचं आपण आज अध्ययन केलं. तर मग आपण शांतीसूत्र काय बरं शिकलो होतो? भगवंत हेच सर्वोच्च नियंत्रक आहेत, तेच सर्वोच्च आनंद देणारे आहेत आणि तेच आपले एकुलते एक शुभचिंतक मित्र आहेत. तर असं आपण शांतीसूत्राचं अध्ययन केलं. तर ही ऍक्टिव्हिटी आपण करायची का? लक्षात कसं ठेवायचं पहा. भगवंत हेच सर्वोच्च नियंत्रक आहेत, तेच सर्वोच्च आनंद आहेत आणि तेच आपले एकुलते एक परोपकारी मित्र आहेत, शुभचिंतक आहेत. तर असं हे शांतीचं सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचंय. मग पुढे आता पहा, आपण या पहिल्या फोटोमध्ये काय पाहतोय? हे चोर आले आणि तिची बॅग पळवून नेली त्यांनी. आणि मग इथे पोलिसाची गाडी पाहतोय आणि इथे आहेत भगवंत. मग या मुलीला त्यांनी जरी पळवून नेलं तरी एक आशा काय असते, समजा आपल्याकडे चोरी झाली आणि आपलं काहीतरी सामान गेलं तर आपण काय करतो? पोलिसांमध्ये कंप्लेंट करतो, बरोबर आहे की नाही? आणि मग पोलीस येऊन त्याची छानबीन करतील, चोराला पकडतील आणि आपली हरवलेली वस्तू मिळेल असा आपल्याला विश्वास असतो, बरोबर आहे? मग जेव्हा भगवंतांनी सांगितलं की सगळ्या गोष्टीचे नियंत्रक तेच आहेत, इतर देवी देवता सुद्धा त्यांच्यापासूनच निर्माण झाले आहेत. काल आपण पाहिली कथा की कशा प्रकारे ब्रह्मदेवांची निर्मिती सुद्धा भगवंतांपासून झाली आहे. मग तेच आपले सर्वोच्च नियंत्रक आहेत. प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या आशीर्वादाने घडते. मग हे पुढे जाऊन आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहणार आहे. जे घडलंय, जे घडत आहे आणि जे घडणार आहे हे सगळं माझ्या हातात आहे, माझ्यानुसार होतं हे भगवंत स्वतः सांगतात. मग जसा पोलीस आताच्या या कलयुगामध्ये आपण त्यांना एक शासक समजतो, एक अधिकारी असतो, तो आपल्या चोरीचा माल आपल्याला पकडून देईल किंवा आपली वस्तू आपल्याला मिळवून देईल याची जशी खात्री आपल्याला असते, तसेच या जीवनाचे नियंत्रक भगवंत आहेत आणि ते नक्कीच आपल्याला कोणत्याही सुखदुःखामधून बाहेर काढतील. तेवढा विश्वास आपण आपल्या या भगवंतांवरती ठेवला पाहिजे. मग आता या फोटोमध्ये आपण पाहतोय हे घर आहे आणि त्या घराला काहीतरी भूकंप येऊन किंवा वादळाने, नैसर्गिक आपत्तीमुळे भेगा पडल्या. मग हा जो रडतोय या फोटोमधला तो आहे एक अभक्त आणि मग तो इतका रडतोय कारण त्याच्या सगळ्या डोक्यात भोवती कल्पनाच असणार ना, त्याला सगळं आर्टिफिशियल लाईफच हवं असतं. मग माझं घर, माझं प्रेमाचं इतकं घर, मी इतक्या मेहनतीने ते बांधलं होतं आणि त्याला भेगा पडल्या, भूकंप आला म्हणून त्या घराची हालत अशी झाली, असा तो रडत असतो. मग या ठिकाणी समजा एखादा भक्त असता तर त्यांनी काय केलं असतं? मग भगवंतांचा जो भक्त असतो
तो म्हणतो की माझा भगवंतांच्या योजनेवरती पूर्ण विश्वास आहे. ही गोष्ट घडलीये म्हणजे त्यांचा नक्कीच काहीतरी वेगळा प्लॅन असणार माझ्यासाठी. भक्त कधीच कोणताच निगेटिव्ह विचार करत नाही. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये अणुअणुमध्ये भगवंतांचं अस्तित्व आहे. जी ही गोष्ट घडते ती भगवंतांच्या इच्छेशिवाय घडत नाही. याच्यावरती त्या भक्ताचा विश्वास असतो आणि हेच भक्ताचं प्रेम असतं भगवंतांवरचं. तो कोणत्याही परिस्थितीमध्ये डगमगून जात नाही. कारण त्याला माहीत असतं तो माझा सर्वोच्च मित्र आणि माझा हितचिंतक म्हणून भगवंत माझ्या सोबतच आहेत आणि माझा हितचिंतक म्हणून ते मला योग्य मार्ग दाखवतील असा त्याला भगवंतांवरती दृढ विश्वास असतो. मग पुढे पाहू. मग इथे पहा, आपण इथे पाहतो पांडवांनी खूप त्रास सहन केला होता, पण कृष्णावर त्यांचा कधीही विश्वास त्यांनी गमावला नाही. त्यांना जंगलात जावं लागलं, त्यांना किती हालाकीचे दिवस काढायला लागले, हे आपण कथेमध्ये पाहिलेच आहेत. वेगवेगळ्या कथांमध्ये जेव्हा तुम्ही इथे या 18 दिवसाच्या अध्ययनात सुद्धा अनेक कथा ऐकताय किंवा घरी आई-वडिलांकडून, आजी-आजोबांकडून सुद्धा तुम्ही अनेक महाभारताच्या कथा, पांडवांच्या कथा किंवा शाळेत टीचर्सकडून ऐकल्या असतील. तेव्हा आपण पाहिलं किंवा आपण सुरुवातीला जेव्हा अ, भगवद्गीतेबद्दल माहिती घेतली, महाभारताचं युद्ध कशाला झालं याच्याबद्दल माहिती घेतली, तेव्हा आपण पाहिलं की पांडवांना किती त्रास सहन करावा लागला. त्यांच्या हक्काचं राज्य असून सुद्धा त्याच्यासाठी त्यांना किती तडफड करावी लागली. तरी सुद्धा क्षणभरही त्यांचा भगवंतांवरचा विश्वास डगमगला नाही. मग आता या अध्यायाच्या अंती आपण काय शिकलो बरं? की आपण जे काही करतो, आपली कर्म कृष्ण भावनेमध्ये करायला हवी. सर्वस्व आपण भगवंतांना अर्पण करायला हवं. आपण बाकी कोणत्याच गोष्टीची चिंता करायची नाही. का? तर तेच सर्वोच्च नियंत्रक आहेत आणि प्रत्येक यज्ञाचा उपभोग करता, आनंद करता तेच आहेत आणि जेव्हा आपण त्यांच्यावर असा विश्वास ठेवून सोबत चालतो, आपली कर्म करतो, त्यांचं नामस्मरण करत, भक्ती करत आपण कर्म करतो आणि फळाची अपेक्षा करत नाही, तेव्हा तुम्ही अनुभवला असेल, जो खरंच आपण कधीतरी म्हणतो ना, अ, की आपण काहीतरी प्रार्थना करतो, की आज माझ्यासाठी असं होऊ दे आणि आपल्यासाठी ती योग्य गोष्ट असेल, तर ती भगवंत नक्कीच येतात. कारण त्यांना माहीत आहे, की कोणाला कधी, काय, कुठे, किती प्रमाणात द्यायचं आहे. प्रत्येक योजनेवरती आपण विश्वास ठेवायला पाहिजे भगवंतांच्या प्रत्येक योजनेवरती. पहा, जसा तुम्ही व्हिडिओ गेम खेळत असाल घरी, गेम्स आपण मोबाईलमध्ये किंवा टीव्हीमध्ये गेम्स खेळता तुम्ही. मग रिमोट कंट्रोल तुमच्या हातात असतो आणि समोरच्या त्या खेळणाऱ्या त्या गेममधल्या व्यक्तीला कशाप्रकारे चालवायचं, मग त्याला कुठली गोष्ट घ्यायची, कुठला गन घ्यायचा किंवा ह्या गेममध्ये आपण कसं पुढे जायचं, हे तुम्ही ठरवता, बरोबर आहे? कारण रिमोट कंट्रोल तुमच्या हातात आहे. मग जिंकलं किंवा हारलं, तो जो त्या गेममध्ये व्यक्ती आहे, त्याच्या हातात काहीतरी असतं का? काहीच नसतं. का? तर रिमोट कंट्रोल तुमच्या हातात आहे, बरोबर आहे की नाही? मग अगदी तसंच आपल्या आयुष्याचं जे रिमोट कंट्रोल आहे ना, ते भगवंतांच्या हातात आहे. तुम्ही फक्त त्या गेममधले एक खेळाडू असल्यासारखे आहात आणि त्या रिमोट कंट्रोल असलेल्या भगवंतांना प्रत्येक गोष्ट अतिशय चांगल्या प्रमाणे माहीत आहे, की कोणती गोष्ट कधी, कशी, केव्हा द्यायची आणि कारण ते स तेच या जगाचे उत्पत्तीकर्ता आणि संहारकर्ता सुद्धा तेच आहेत. या देवी-देवतांची निर्मिती सुद्धा त्यांच्यापासूनच झाली आहे आणि अणू-अणूमध्ये त्यांचं अस्तित्व आहे. हे जेव्हा जाणतो कोणी, तेव्हा तोच या भौतिक तापांना पासून दूर जातो आणि चिंता, द्वेष, राग, लोभ, यश, अपयश या सगळ्यांपासून दूर जाऊन परम आनंद प्राप्त करतो. या फोटोमध्ये पहा, प्रत्येक जण भगवंतांच्या नामस्मरणात तल्लीन आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पहा. जो भगवंतांच्या प्रेमात, दिव्य प्रेममयी सेवेमध्ये मग्न असतो, तो अशा परम आनंदाची प्राप्ती करतो. हे भगवंतांनी आपल्याला या अध्यायामध्ये सांगितलं. म्हणून मग आता आपण आपल्या या आजच्या अध्ययनाची सांगता भगवान बलदेव
जगन्नाथ आणि सुभद्रा यांच्या दर्शनाने करूया आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप करून आपलं आयुष्य आनंदी बनवूया. तर मी प्रार्थना म्हणते आणि आपण इथे थांबूया. आपण थांबण्याच्या आधी तुम्ही सगळे अनम्यूट होऊ शकता आणि आपण सगळे मिळून एकदा हरे कृष्ण महामंत्र म्हणूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा सर्वांना. खूप छान. मग मी प्रार्थना म्हणते आणि रेकॉर्डिंग थांबवते. मग तुम्हाला आजचा अध्याय आवडला का? काल पण आपल्याला वेळ मिळाला नाही चर्चा करायला. मग तुम्ही मला सांगू शकता की तुम्हाला आवडला का? काय 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 वाटलं अध्ययनाबद्दल ते तुम्ही सांगू शकता. चालेल. मी प्रार्थना म्हणते आधी मग थांबूया. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण. हरे कृष्ण सर्वांना.